मुंबईमध्ये पहिल्यांदा मुंबई नावाचा बोर्ड दिसला. तर नमस्कार, आज आपण आलो गेट ऑफ इंडियाला फिरायला. तर गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल इथं जवळजवळच आहे. मग आलो तर माझ्या आधी सगळे आले त्या आईला म्हणलं उशीर केला वाटतं. बघतोय तर सगळेजण येऊन फोटो बिटो काढून बसले त्या. म्हटलं आता जाऊ द्या, उशीर तर झालाय, पण चला आपण म्हणलं आपण पण काढू फोटो. मग बघितलं तर इथं ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया जवळजवळच आहे. हे मला नव्हतं माहित. म्हटलं लगा एका दगडात दोन पक्षी मारलं की राव. म्हणलं बरं झालं चला. मग समधीजण लोक इथं फोटो बिटो काढत होते, समधीजण आलते टीमनं. मग बघून एकदम भारी वाटलं, एवढी लोक पहिल्यांदा. मग तिथे एक काका होतं, ते लागलं हात वर करून फोटो काढायला. मी म्हणलं काकाला हात वर करू नका, शर्ट फाटला या. मग परत काका म्हणलं बरं बरं ठीक आहे. मग ताज हॉटेलचं एक चित्र बघितलं तर मस्त वाटलं, अगदी कोरीव काम होतं. आणि पब्लिक तर भयान आलं होतं इथं. आणि सगळेजण आपल्या आपल्या नादात फोटो काढत होतं. आणि मग हिरवळ पण मस्त होती, ढगाळ वातावरण होतं, पाऊस पण जरा पडलेला, त्यामुळं वलसर जागा झालती. आणि फिरायला अगदी भारी वाटलं. मग आणि इथं काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे ते लावलं होतं काहीतरी. म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं. आणि मग पब्लिक पण काय कमी होत नव्हतं, उन्हाळा असो पावसाळा असो, पब्लिक पायानं यायचं इथं फिरण्यासाठी. आणि हा मुंबईचा बोर्ड मी पहिल्यांदाच बघितला इथं, मला नव्हतं माहित कुठं बोर्ड आहे ह्यो. आणि समुद्र इथून स्पष्ट दिसतोय आणि दूर दूरपर्यंत अगदी शांत वातावरण, मोकळं दिसतंय. भारी वाटलं अगदी लांब लांब. पण ती जहाजा पण आहे त्या. म्हटलं लागा लाटानं जातील तिकडं जहाजा, पण काय तर समजलं की बांधून ठेवले ते वाटतं खाली. मग इथं समुद्र किनारी इथं लाटा लय मोठ्या मोठ्या येत होत्या. मग बघितलं तर समज शांत वातावरण इकडं आता बघितलं दिसतंय. आणि बाहेर कालवा, मग मोठ्या मोठ्या जहाजा पण होत्या दूर दूरपर्यंत. आणि इकडं गेट ऑफ इंडियाचं इकडं काम चालू होतं काहीतरी. मग बघून भारी वाटलं बरं का इकडं. मग समुद्राकडे बघितल्यावर नुसतं शांत शांत आणि प्लेन वाटायला लागलं, नुसतं ढग आणि पाणी दिसायचं. मग लय काय काय फील होत होतं, पण म्हटलं नग आता लय इमोशनल व्हायला. आणि लय आठवलं काय काय. मग बसलो आपलं, बघितलं नुसतं शांत थोड्या वेळ. आणि बघा कसं वाटतंय तुम्हाला बी एकदम. म्हणलं ठीक आहे जाऊ दे आता, म्हणलं जरा बघू व्हायचं ताज हॉटेल घेऊया, आनंद व्हायचा. मग ताज हॉटेल बघितलं तर ताज हॉटेल एकदम पुढं पण पब्लिक होतं, तिथं रोड होतं ताज हॉटेलच्या पुढं, तिथं पब्लिक जास्त फोटो काढायला जायचं. म्हटलं चला आपण पण पुढनं बघू व्हायचं ताज हॉटेल कसं दिसतंय. तर पावसाळ्यात समुद्राचं पाणी कधी पण वाढू शकतं आणि पाणी कधी बाहेर येऊ शकतं, लाटा वगैरे. म्हणून जी आडवं गेट लावलं या, इथून पुढे जाऊ शकत नाही. जे काय असेल ते इथून पाठीमागे एन्जॉय करायचा. तर त्यामुळे इथून पुढे आपण जाऊ शकत नाही. तर समजा पब्लिक होतं ती याच्या आतमधूनच एन्जॉय करायचं, फोटो बिटो काढायचं. तर इथून पुढं हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात उघड काढतात सगळं, तर जाऊ शकतो आपण. पण आता जरा पाणी कधी पण लाटा येऊ शकतात, तर रिस्क नको म्हणून लावलं. तर सगळेजण आतमध्ये फोटो काढून एन्जॉय करतात. आणि पावसाची चिरचिर चालू होती, त्यामुळं प्रत्येकानं आपल्या छत्र्या खोललेल्या. समधीचं नियोजनच येते ते उगं म्हणले ते रिस्क नको काय, तर पाऊस आला तर बंद पण होत नाही पाऊस लवकर. तर समजे जर आतमध्ये एन्जॉय करत होते. तर तिथे एक जण रील्स काढत होता आतंकवाद्याची, फटाकडे वाजवायची खोटी बंदूक आणलेली आणि एक पैशाची खोटी गड्डी आणि मास्क लावून काढत होता रील्स. त्याला म्हणलं बा पोलिसांनी पकडलं तर लय अवघड होईल तुझं. तर काढली गाडी रील्स. मग कशाच काय आहे तवा. पर्यटकांनी फिरण्यासाठी तर जहाज होती, ती पण बांधून ठेवलेली, कारण समुद्रात आत वादळ चालू होतं, त्यामुळे लाटा बिटा जोरदार होत्या. त्यामुळे रिस्क नको म्हणून यांनी टूर बंदच केली होती. नाहीतर यामध्ये काहीतरी तिकीट आहे 150 काहीतरी, आणि इथं बसून आतमध्ये फिरवून आणतात दूर दूरपर्यंत. तर हे पण बंद ठेवलेलं, कारण पावसाळ्यात शक्यतो बंदच असतंय सगळं. म्हणजे कसं जरा पाणी व्हायचं वाढतं आणि लाटा बिटा वाढतात, त्यामुळं जास्त रिस्क नको म्हणून समजा ही बंद ठेवलेलं. तर हे ते नॉर्मलीच फिरू शकतो. मग त्याचा ऑपरेटर ते कोण आहे ते आला की बाहेर उडी मारून त्यातनं. म्हणला नगूच, म्हणला लय आतमध्ये रिस्क आहे. मग आला तिथनं निघून त्यो. मग गेटवे म्हणलं चला जवळनं बघू कसं दिसतंय ती. आणि आतमधून बघितलं तर आतमधून एवढं काही खास नाही वाटलं, काहीतरी काम चालू होतं, समजा पसारा ठेवलेला आतमध्ये. आणि नॉर्मलीच वाटलं आपलं, म्हणजे एवढं काय त्यात स्पेशलिस्ट काय नव्हतं, पण ठीकठाक होतं. म्हणजे आतमध्ये सिक्युरिटी ऑफिस होतं, तर तिथं पोलीस बंदोबस्त वगैरे कडक होता अगदी. वातावरण झालं पावसाचं, एकदा पाऊस आला का लवकर थांबत नाही. पण पावसाळ्यातच खरं म्हणजे फिराय मजा येते. समजा एकदम वलसर जागा आणि एकदम भारी वाटतं. तर ही एंट्री पॉइंट आहे, इथून आतमध्ये एंट्री होते. आणि सिक्युरिटी अगदी कडक आहे, म्हणजे सगळं चेकिंग वगैरे करून बॅगा चेक करूनच आतमध्ये सोडतात.
आणि प्रवेश अगदी विनामूल्य आहे, म्हणजे फ्रीमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे काय टेन्शन नाही. तर हे ताज हॉटेल म्हणलं चला समोरून कसं दिसतंय बघूया. तर समोरून सुंदर आणि कोरीव काम अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतंय आणि डिझाईन बिझाईन अगदी मस्त आहे आणि समोरून पण चांगलं डेकोरेशन केलंय वगैरे आणि समोर अगदी रोड आहे, तिथून एकदम वाहन वगैरे जातात आणि कोरीव काम केलंय, एकदम सुंदर वाटलं सगळं, डिझाईन पण मस्त वाटली आणि सगळं ओके मध्ये आहे सगळं. ताज हॉटेलच्या समोरूनच रोड जातो, हायवे आहे म्हणजे असा, तर तिथून वाहनांची सारखी गर्दी चालूच असते. मी फिरत इकडे खूप लांबपर्यंत आलो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बाय.